नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या शाळेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल प्राकृतिक आधुनिक शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशन रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून आपण विषमुक्त अन्न, विषमुक्त भाजीपाला आणि विषमुक्त फळे उत्पादित करत आहोत। या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा ही विनंती। तर शेतकरी मित्रांनो, विषमुक्त अन्न निरोगी जीवन ही एक जीवनशैली, सशक्त भारत बनवण्याची एक मिशन आपण हाती घेतलेली आहे आणि विषमुक्त अन्न निर्माण करणं, ते स्वतः खाणं आणि इतरांपर्यंत पोहोचिती करणं हे आपलं एक आद्य कर्तव्य आहे। त्या हिशोबाने आपण हे कार्य पुढे नेत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सशक्त भारत घडवण्याचं एक खूप मोठं कार्य आपण पूर्णत्वास नेत आहोत। त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनस्य अभिनंदन, आभार। शेतकरी मित्रांनो, शेतकरी हा अन्नदाता आहे आणि शेतकरी हा अन्नदाता असून तो स्वतः खूप काबाड कष्ट करून जे मेहनतीनं व्हेजिटेबल फूड आणि अन्नधान्य निर्माण करतो, त्याची प्रत्येक नागरिकानं कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। कारण मित्रांनो, पैसा जरी आपण देत असलो तरीही स्वतःचे कष्ट लावून विषमुक्त अन्न निर्माण करून तुमच्यापर्यंत पोहोचिती करणं ही एवढं सोपी गोष्ट नाही आहे। तर सर्व ग्राहकांना माझी विनंती आहे की ब्लीडिंग सर्वांनी द्यावी, आशीर्वाद सर्वांनी द्यावा की या शेतकऱ्यांना म्हणजे अन्नदाता सुखी भव, हे शेतकरी हमेशा सुखानं, आनंदानं आणि देशाच्या विकासासाठी सहकार्य त्यांचं हमेशा लाभावं असा एक शुभ आशीर्वाद सर्व ग्राहकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचिती करावा। कारण पैसा कोणीच खाणार नाही मित्रांनो। स्वतःची भूक जर भागवायची असेल तर अन्नधान्य, फळं आणि भाजीपालाच खावा लागेल, हे सत्य आहे। कारण किती जरी विज्ञान पुढे गेलं, किती जरी वैज्ञानिक आपण बनवले, किती जरी आपण प्रगतपथावर गेलो, तरी कुठल्याच लॅबमध्ये भाजीचं पान तयार करता येत नाही मित्रांनो। कुठल्याच लॅबमध्ये फळ निर्माण करता येत नाही। कुठल्याच लॅबमध्ये ज्वारीचा, गव्हाचा किंवा तांदळाचा दाणा तयार करता येत नाही। कोण्याच लॅबमध्ये कुठलंच अन्नधान्य, भाजीपाला आणि फळं निर्माण करता येत नाही। ती फक्त आणि फक्त एकमेव फॅक्टरी आहे, ती म्हणजे शेती। आणि शेतीमध्ये काबाड कष्ट केल्याशिवाय ते निर्माण होऊ शकत नाही, हेच सत्य आहे। त्यासाठी सर्व भारतीय नागरिकांना आणि ग्राहकांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी सर्व शेतकऱ्यांना शेतकरी सुखी भव, माझा अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद द्यावा ही विनंती। तर सर्व शेतकरी मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्व ग्राहकांचा पण एक अधिकार आहे की त्यांना विषमुक्त अन्न मिळालं पाहिजे। कारण विषमुक्त अन्न मिळवणं आणि स्वतः खाणं आणि दुसऱ्यापर्यंत पोहोचिती करणं हा प्रत्येक नागरिकाचा एक अधिकार आहे, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य पण आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जे कार्य आज करत आहोत त्याबद्दल आपले पुनश्य अभिनंदन, आभार आणि धन्यवाद। ज्या वेळेस आपल्याला एखादं कार्य पूर्णत्वास न्यायचं असतं, त्यावेळेस आपण एखादं स्वप्न, एखादं उद्दिष्ट, एखादं गोल आपण रेखाटलेलं असतं आणि ते गोल पूर्णत्वास नेण्यासाठी, त्याचं अचीवमेंट स्वतःच्या आयुष्यामध्ये घडवण्यासाठी काही नियमांची तरतूद केलेली असते, काही मुद्द्यांची मांडणी केलेली असते। त्यामध्ये आज विषमुक्त अन्न निरोगी जीवन या माध्यमातून आपण काय काय दक्षता घेऊ शकतो, हे मुद्दे मी आज इथं पुन्हा डबल तुमच्यासाठी एकदा सांगू इच्छितो। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण भाजीपाला आपल्या शेतामध्ये विषमुक्त निर्माण करायचा आहे, असं ज्यावेळेस
बीजारोपण आपल्या दिमागामध्ये केलं, त्या दिवशी आपण आपल्या शेतामध्ये विषमुक्त भाजीपाला निर्माण करू शकतो. तो कसा करायचा? जमिनीची तयारी करून घ्यायची. जमिनीची तयारी करून घेतल्यानंतर आपल्याला खत त्या पिकाला द्यायचा आहे, तर कोणता द्यायचा? त्यासाठी आपण शेणखताचा वापर करू शकतो, गांडूळ खताचा वापर करू शकतो, लिंबोळी पेंड, करंज पेंड, मवा पेंड, तंबाखूची धस किंवा कंपोस्ट खत या खताचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला याच्यापैकी काहीच उपलब्ध नाहीये तर आपण शेण गोमूत्र स्लरीचा वापर करू शकतो. आपल्याकडे तेही उपलब्ध नाहीये तर आपण जीवामृताचा वापर करू शकतो. जीवामृत तर आपल्याकडे उपलब्ध आहे. हेही आपल्याकडे नसेल तर आपण अमृत पाणी या एक जैव रसायनाचा वापर करू शकतो. हेही आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण जैव रसायन हे पण आपण आपल्या भाजीपाला, फळ, फूड आणि अन्नधान्य यासाठी वापरू शकतो. एक न अनेक पदार्थ आहेत मित्रांनो विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी. जर समजा आपल्याला रासायनिक खत टाकूनच जर समजा रेसिड्यू फ्री विषमुक्त अन्न निर्माण करायचं आहे तर ते कसं करायचं आहे? ज्यावेळेस आपल्याला रासायनिक खत आपल्या पिकांना द्यायचं आहे त्यावेळेस रासायनिक खतामध्ये BFS बॅलन्स फर्टिगेशन सॉफ्टवेअर असतं आणि रिकव्हरी डे असतो. तर BFS आपल्याला समजून घ्यायचं आहे. BFS बॅलन्स फर्टिगेशन सॉफ्टवेअर म्हणजे आपण आज खत टाकलं ते पिकाला किती दिवसाने लागू होणार आहे त्याला रिकव्हरी डे म्हणतात. आणि ज्यावेळेस आपण नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्यानंद द्रव्य टाकतो तर त्याच्यामध्ये नत्राची प्रॉपर्टी किती आहे, स्फुरदची प्रॉपर्टी किती आहे आणि पालाश युरियाची प्रॉपर्टी किती आहे, ते किती टक्के मिळतं आणि किती दिवसानं मिळतं, पीक कशा पद्धतीने ते ऑब्झर्व करून घेतं, ह्या गोष्टी पण लक्षपूर्वक आपल्याला हायलाइट कराव्या लागतील. तर ह्या नत्र, स्फुरद, पालाश आपल्याला जर समजा वापरायचं आहे, रासायनिक खत जर आपल्याला रेसिड्यू फ्री करून जर वापरायचं आहे तर ते रेसिड्यू फ्री कसं करायचं? तर उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. रासायनिक खताचा आपल्याला एक डेपो तयार करावा लागणार आहे. जर समजा आपल्याकडे 1 एकर जमीन आहे, 1 एकर जमिनीमध्ये एखादा आपल्याला रेसिड्यू फ्री उत्पादन घ्यायचं आहे म्हणजे विषमुक्त अन्नधान्य किंवा भाजीपाला किंवा फूड निर्माण करायचं आहे आणि त्याला रासायनिक खतच आपल्याला द्यायचं आहे कारण दुसरं खत आपल्याकडे उपलब्ध नाहीये. तर कसं कराल? तर यामध्ये आपल्याला कमीत कमी 50 किलो DAP, 25 किलो युरिया हे 2 खत घ्यायचे आणि 25 किलो युरिया, 25 किलो पोटॅश आणि 50 किलो DAP अशा पद्धतीने हे झालं 100 किलो मटेरियल. रासायनिक खत हे 100 किलो. तर हे 100 किलो मध्ये आपल्याला कमीत कमी 3 पट एकतर शेणखत घ्यायचे, एकतर गांडूळ खत घ्यायचे किंवा कंपोस्ट खत घ्यायचे किंवा निंबोळी पेंड घ्यायची किंवा काहीच जर नाही मिळालं तर आपल्या रानातल्या लिंबाच्या झाडाखालची माती घ्यायची. 300 किलो 100 किलो खत आणि 300 किलो लिंबाच्या झाडाखालची माती. हे काय करायचं? हे एका चवळ घ्यायचं, खताच्या पोत्याचं चवळ जे आपण आपल्या शेतामध्ये शिवतो ना तो चवळ घ्यायचं, चवळ खाली झाडाखाली आतरायचं किंवा आपल्या कोट्यामध्ये आतरायचं, आपल्या शेडमध्ये आतरायचं की जेणेकरून तिथं पक्की जागा असेल आणि तिथं आर्द्रता नसेल. पक्की जागा तिथं ते चवळ आतरायचं. त्या चवळ्यावर हे 100 किलो रासायनिक खत टाकायचं आणि 300 किलो जे काही तुम्ही मॅटर घेतलंय मी आता सांगितलं तुम्हाला, शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, निंबोळी पेंड, करंज पेंड, मवा पेंड, तंबाखूची धस किंवा अन्य कंपोस्ट खत हे जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर लिंबाच्या झाडाखालची माती 300 किलो, रासायनिक खत 100 किलो आणि 300 किलो लिंबाच्या झाडाखालची माती हे
चवाळ्यावर टाकायचं, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये माउचर तयार करायचं आहे। त्यासाठी आपण काय वापरायचं, त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे शेणगोमतर स्लरी। शेणगोमतर स्लरीमध्ये 10 किलो देशी गाईचं शेण, 10 लिटर किंवा 5 लिटर देशी गाईचं गोमतर आणि 2 किलो गुळ, हे सर्व एका बार्डीमध्ये, एका छोट्याशा ड्रममध्ये प्लॅस्टिकच्या मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्यानंतर त्या खतावर शिंपडायचं, खतावर शिंपडायचं आणि खताला माउचर आलं आहे का, जे खत आणि माती आपण मिक्स केली आहे किंवा खत आणि कंपोस्ट खत मिक्स केलेलं आहे किंवा खत आणि शेणखत मिक्स केलेलं आहे, त्याच्यावर हे शिंपडायचं आणि त्याला माउचर आलं आहे का, म्हणजे ती हातामध्ये माती घ्यायची आणि अशी दाबून बघायची, थोडासा उंडा होतोय का, थोडंसं गोळा तयार होतोय का, गोळा तयार झाल्यानंतर तो फुटतोय का, फुटला पाहिजे गोळा तयार झाल्यानंतर। अशा पद्धतीने जर समजा आपलं माउचर तयार झालं, जर झालं नसेल तर अजून एखादी बार्डी पाणी टाका, आणि झालं असेल तर ठीक आहे, तेवढं ते मिक्स करून परत एक ढीग करा असा, आणि ते ढीग व्यवस्थित चवाळ्यानं परत झाकून टाका। ते 4 दिवस, 4 दिवसानंतर हे परत उघडा आणि परत हे एकदा मिक्स करून घ्या। माउचर त्याच्यात आहे का बघा, कारण उष्ण असतो, हे उष्ण असतं हे खत। कोणतं खत, रासायनिक खत। रासायनिक खत हे उष्ण असतं, उष्ण रासायनिक खत थंड करण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, किंवा रासायनिक खताचे जे दाणे आहेत, हे दाणे फुटण्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया करायची। ज्यावेळेस आपल्याला युरियामध्ये जे केमिकल आहे, युरिया हे केमिकल युक्त खत आहे, म्हणजे पेट्रोकेमिकल युक्त खत आहे, त्याच्यामध्ये 50%च आपल्या मातीमध्ये मिक्स होईल किंवा खतामध्ये मिक्स होईल, कंपोस्ट खतामध्ये, आणि बाकीचं 50% हवेमध्ये उडून जाईल, कारण तो पेट्रोकेमिकल एक मिश्रण आहे। आणि त्याच्यामधला जे कंटेन्स आहे नत्र, हे नत्र आपल्या त्या मातीमध्ये फिक्स होईल। आणि दुसरा जो पदार्थ घेतला आपण DAP, डाय अमोनिया फॉस्फेट, याच्यामध्ये काय आहे, सुपर फॉस्फेट आहे, 46% आणि 18% युरिया आहे, हे डाय अमोनिया फॉस्फेट स्वरूपामध्ये आहे। हे दाणे DAPचे फुटले पाहिजे, त्या माउचरमुळे हे दाणे फुटले पाहिजे। दुसरी गोष्ट पोटॅश आपण घेतलं, पोटॅशमध्ये काय आहे, पोटॅशमध्ये जे आहे घटक MOP, म्युरेट ऑफ पोटॅश, लाल भुकटी पोटॅश घ्यायचं। तर पोटॅशमध्ये जे घटक आहे पोटॅशियमचा, हे घटक आहे 100 किलोमध्ये 60%, म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये MOP, म्युरेट ऑफ पोटॅश 100 किलोमध्ये 60%। तर हे 60% हा घटक आपल्या मातीमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि त्याचा पण दाना फुटला पाहिजे, म्हणजे ते पूर्ण मातीमध्ये मिक्स झालं पाहिजे, मिश्रण एकरूप झालं पाहिजे। तर याच्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया जी शेतात होणार होती, ही प्रक्रिया आपल्याला आपल्या कोट्यामध्ये तयार करायची, किंवा झाडाखाली तयार करायची, किंवा घरी तयार करायची आहे का, कारण ही प्रक्रिया होण्यासाठी आपल्याला शेतामध्ये कमीत कमी याचा रिकव्हरी डे असतो 26 दिवस ते 28 दिवस, आणि हा 26 दिवस ते 28 दिवसाचा रिकव्हरी डे जो आहे, म्हणजे खताचा दाना फुटण्याचा जो रिकव्हरी डे आहे, आणि हे उपलब्ध स्वरूपामध्ये येण्यासाठी जे रिकव्हरी डे आहे 28 दिवसाचा, 28 दिवसानं हे पुरत आणि पालाश उपलब्ध होतं, आणि 90 दिवसापर्यंत ते पिकाला हळूहळू मिळत राहतं। आणि किती मिळतं, DAP मधलं फॉस्फरस नावाचा जो घटक आहे तो मिळतो 20%, 80% फिक्सेनमध्ये जातो। आणि पोटॅशियम मधला जो घटक आहे म्युरेट ऑफ पोटॅश मधला पोटॅशियम हे मिळतं 65% आणि 35% ते 40% हे फिक्सेशनमध्ये जातं। तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला पूर्ण रासायनिक खताचा पूर्ण वापर करायचा आहे, रासायनिक खत पूर्ण आपल्या उपयोगामध्ये आलं पाहिजे, त्याचा रिकव्हरी कमी झाला पाहिजे, त्याचं फिक्सेशनचं प्रमाण कमी झालं पाहिजे, आणि जास्तीत जास्त आपल्या पिकाला याचा फायदा झाला पाहिजे, यासाठी आपल्याला NPK, नत्र, स्फुलत, पालाश कसं उपलब्ध करून द्यायचं पिकाला ताबडतोब लवकर, तर ही थिअरी आणि प्रॅक्टिकल मी आज तुम्हाला रेसिड्यू फ्री उत्पादन घेण्यासाठी कसं वापरायचं ते मी आज सांगत आहे। तर शेतकरी मित्रांनो,
आलं का लक्षात? आपल्याला एका चवाळ्यावर 100 किलो रासायनिक खत आणि 300 किलो ऑर्गॅनिक मॅटर, त्यामध्ये आपण शेणखत घेऊ शकता, लिंबोळी पेंट घेऊ शकता, करंज पेंट, मवा पेंट, तंबाखूची धस किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत, किंवा काही जर नाही मिळालं तर आपल्या लिंबाच्या झाडाखालची 300 किलो माती, असं आपल्याला मिश्रण पूर्ण 100 किलो रासायनिक खत आणि 300 किलो ऑर्गॅनिक मॅटर हे सगळं मिश्र करायचं आहे। हे सगळं मिश्र केल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे 4 दिवस। 4 दिवस झाकल्यानंतर परत उघडून बघायचं आहे, त्या मातीमध्ये मावचर आहे का बघायचं आहे, कारण हे रासायनिक खत उष्ण असतं। उष्ण खत असल्यामुळे त्याचं मावचर ऑटोमॅटिक ते ऑब्झर्व करून घेत असतं, शोषण करून घेत असतं। तर ते जर समजा कोरडाफट झाला असेल तर आपले दाणे फुटायला अजून वेळ लागेल, म्हणून ते 4 दिवसांना उघडायचं आणि मावचर आहे का बघायचं। मावचर नसेल तर परत शेणगोमतर स्लरी तयार करायची आणि शेणगोमतर स्लरी परत त्या खताच्या ढिगावर टाकायची, परत ते खत खालीवरी करायचं, परत 4 दिवस झाकून ठेवायचं आणि हीच प्रक्रिया परत 4 दिवसानं करायची। उघडून बघायचं, मावचर आहे का बघायचं, मावचर नसेल तर परत मावचर तयार करायचं, शेणगोमतर स्लरी टाकायची, परत हे झाकून ठेवायचं। असं कमीत कमी 2 ते 3 वेळेस तुम्हाला मित्रांनो करावं लागेल। म्हणजे काय होईल, म्हणजे हे होईल की जे युरिया होता 50% जे फिक्सेशन मध्ये 50% पेट्रोकेमिकल असल्यामुळे 50% हवेमध्ये उत्सर्जित होत होता, उडून जात होता, ते उडून जाणार नाही। दुसरी गोष्ट, ते प्रत्येक मातीच्या दाण्यावर फिक्स होईल युरिया। त्याच्यानंतर जे डायमोनियम फॉस्फेटला बदला जो DAP आहे, फॉस्फरस नावाचा जो घटक आहे, तर फॉस्फरस नावाचा जो घटक आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक बॅड लक आहे की 20%च फक्त तो पिकाला मिळतो, 80% फिक्सेशन मध्ये जातो आणि त्याच्या रिकव्हरी आहे 28 दिवस। तर ते 28 दिवसाचा रिकव्हरी आपण 4 दिवसावर आणला, सॉरी कमीत कमी 7 दिवसावर आणला किंवा 10 दिवसावर किंवा 12 दिवसावर आणला आणि 28 दिवसाच्या ऐवजी 12 दिवसात त्याला आपण उपलब्ध स्वरूपामध्ये तयार केलं। दुसरी गोष्ट, जे फिक्सेशन मध्ये जाणार होतं 80%, 20% आपल्या पिकाला लागू होणार होतं, तर आपण काय केलं 80% आता पिकाला लागू होणार आणि 20% फिक्सेशन मध्ये जाणार। हे दोन बाजू झाल्या। तसंच पोटॅशियमचं, जे पोटॅशियम आपल्याला कमीत कमी 35-40% लागू होणार होतं, 60% फिक्सेशन मध्ये जाणार होतं, तर आता काय होणार, उलटी प्रक्रिया होणार, 60-70% लागू होणार, 20-25%च फिक्सेशन मध्ये जाणार। आणि दुसरी गोष्ट, त्याचा BFS बॅलन्स फर्टिगेशन सॉफ्टवेअर, म्हणजे त्याचा फर्टिगेशन सॉफ्टवेअरचा रिकव्हरी डे जे होता 28 दिवस, तो 28 दिवसाचा रिकव्हरी डे आपण आणला 7 दिवसावर। आणि हे उपलब्ध स्वरूपामध्ये असलेलं रासायनिक खत म्हणजे NPK, नत्र, स्फुरद आणि पालाश आपल्या पिकाला लवकरात लवकर आणि जास्त प्रमाणात लागू करण्यासाठी आपण हे शेताच्या बाहेर प्रक्रिया केली आणि शेताच्या बाहेर प्रक्रिया केल्यानंतर याच्यामधून जे गॅस निघणार होता, याच्यामधून जे पॉइझन निघणार होतं, हे पॉइझन आपल्या मातीला हानी पोहोचणार नाही किंवा आपल्या पिकाच्या मुळाला हानी पोहोचणार नाही, कारण आपण पिकाच्या मुळापर्यंत हे जाऊ दिलं नाही, कारण त्याची रासायनिक जी प्रक्रिया होती ती आपण पिकाच्या बाहेर केली आहे, ती आपल्या जमिनीच्या बाहेर केली आहे, त्याचा रिकव्हरी डे आपण कमी केला आहे आणि त्याची जी लागू होण्याची जी अवस्था आहे ती आपण थोडी फास्ट केली आहे। म्हणजे जिथं 28 दिवस लागणार होते लागू होण्यासाठी, रिकव्हरी डे लागू होणे, उपलब्ध खत होण्यासाठी 28 दिवस लागणार होते, तिथं आपण 7 दिवसावर आणले ते। आणि दुसरी गोष्ट, जे समजा फॉस्फरस 20% लागू होणार होता, 80% फिक्सेशन मध्ये जाणार होता आणि आपली जमीन सुपीक असलेली जमीन ही नापीक करणार होता, तर ते एक महत्त्वाचा घटक आपण फिक्सेशन मध्ये जाणारा 80% फॉस्फरस हा उपलब्ध स्वरूपामध्ये आणला 80% आणि फिक्स होणार फक्त आता 20%, म्हणजे आपण त्याला डायरेक्ट उलट केलं। आणि पोटॅशियमला पण डायरेक्ट आपण उलट केलं। अशा पद्धतीने जर समजा आपण आपल्या पिकाला NPK, नत्र, स्फुरद आणि पालाश हे खत जर पुरवलं तर आपलं पीक कमीत कमी 4 पट जास्त येईल, कमीत कमी 4 पट जास्त येईल। म्हणजे जिथं समजा कमीत कमी आपल्याला 5 पोते होणार होते, कमीत कमी आपल्याला 4 पोते ते 5 पोते माल होणार होता, तिथं आपल्याला कमीत कमी 16 पोते ते 20 पोते माल 100% होईल, याची गॅरंटी। कारण रेसिड्यू फ्री मध्ये आपण जे
अन्नधान्य निर्माण केलं आणि हे विषमुक्त असेल, याच्यामध्ये कुठलाही केमिकलचा घटक तुम्हाला अन्नधान्यामध्ये किंवा व्हेजिटेबल किंवा फूडमध्ये पाहायला मिळणार नाही, एवढी बी गॅरंटी आहे. कारण कशामुळे मित्रांनो, कारण याची जी रासायनिक प्रक्रिया होती आपण ती शेताच्या बाहेर केली आणि रासायनिक प्रक्रिया आपण शेताच्या बाहेर केल्यामुळं आपल्या पिकावर पण याचे जे दुष्परिणाम, याचे साईड इफेक्ट जे उद्भवणार होते, पानावर जे दिसणार होते ते दिसणार नाही. तर पानावर न्यूट्रिशनची डेफिशियन्सी दिसणार नाही आहे, पानावर रोगराई येणार नाही आहे, सॉईल इन्फेक्शन होणार नाही आहे आणि आपली ज्या पिकाच्या मुळाला जी रासायनिक प्रक्रिया होऊन जी हानी पोहोचणार होती ही हानी पोहोचणार नाही आहे. म्हणजेच पिकाला कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही, डेफिशियन्सी येणार नाही आहे. कारण मुळांना डाग लागला किंवा मुळांना विजा झाली की ॲटोमॅटिक प्लॅन्ट न्यूट्रिशन डेफिशियन्सी दाखवतं आणि प्लॅन्ट न्यूट्रिशन डेफिशियन्सी दाखवले की BSc ॲग्रीमध्ये पहिला शब्द आहे, कोणत्याही रोगाची लागण कधी होते की अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे रोगाची लागण होत असते, कीड तिथं येत असतं. कोणत्याही अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे तिथं कीड येत असते किंवा न्यूट्रिशन डेफिशियन्सी दिसत असते. तर ह्या गोष्टी आपण खूप महत्त्वाच्या आहेत, ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या आणि रेसिड्यू फ्री उत्पादन कसं निर्माण करायचं आणि ते उत्पादन निर्माण केल्यानंतर त्याची विक्री कशी करायची, त्याचे 2 पैसे आपण आपल्या घरी कसे आणायचे आणि फायनान्शियली फ्रीडम आपल्या कुटुंबामध्ये कसा कायम ठेवायचा हे दुरावा मी इथं स्पष्ट केला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आमचा ज्यावेळेस तुम्हाला मार्केटिंगची काय अडचण येईल त्या मार्केटिंगसाठी रेसिड्यू फ्री उत्पादन विकण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आपण बनवला आहे. ह्या प्लॅटफॉर्मवर भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य इथं विकल्या जातं, शेतकऱ्याचं घेतल्या जातं आणि ग्राहकांना विकल्या जातं, म्हणजे देवाणघेवाण इथं केल्या जाते. तर त्यासाठी आमचा प्लॅटफॉर्म नंबर आहे 9623066788 9623066788 या नंबरवर आपण कॉल करावा, मार्केटची स्थिती जाणून घ्यावी आणि काय रेट चालले तर याची चौकशी करून घ्यावी. जय हिंद मित्रांनो, धन्यवाद. राम राम.